नमस्कार, मी शुभम राज. तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात हे विशेष वृत्त. 2019 आणि 2021 साली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचं अतोनात नुकसान झालं, ज्यामध्ये काही कोल्हापूरच्या विशेष गावांचा समावेश होता. या पुरामध्ये झालेलं शेतीचं, घरांचं नुकसान आणि झालेला मानसिक त्रास यामुळे प्रत्येक पूरग्रस्त नागरिक हवालदिल झाला होता. अशावेळी बाजीराव खाडे यांनी पूरग्रस्त समिती स्थापन करत पूरग्रस्त गावांना आपला आवाज उठवण्यासाठी एक मंच उपलब्ध केला. शासन दरबारी वेगवेगळा पाठपुरावा करत नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या. पुणे बेंगलोर महामार्गावर आणि कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर शासनातर्फे भराव टाकून रस्त्यांची उंची वाढवण्यात येत होती, ज्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी नागरिकांची अवस्था झाली असती. यावेळी बाजीराव खाडे यांनी नागरिकांच्या गरजेला धावून येता लढा उभारला आणि शासनाकडे नागरिकांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनं दिली आणि भराव टाकण्याऐवजी पिलर बांधून पूल बांधावा अशी मागणी केली. याचबरोबर शास्त्रीय अभ्यास करून पूर नियंत्रण करणारे तांत्रिक उपाय आणि गावांना जोडणारे सेवा रस्ते बांधले जावे. दोनवडे गावाजवळ मोठ्या बांधकाम बालिंगा पुलाची लांबी वाढवावी आणि या मागण्या करत नागरिकांच्या जखमेवर फुंकर घातली. नुकतंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर पिलर टाकून पूल बांधण्यात येईल असा शब्द दिला असून याचं श्रेय बाजीराव खाडे यांना जातं. याचमुळे नागरिकांचे संसार बुडत असताना मदतीचा हात देणाऱ्या उमेदवारालाच नागरिक मतदान करणार असून हा निर्णय एकट्या नागरिकांचा नसून सर्व पूरग्रस्त गावांचा आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. आणि अशाच खास वृत्तांसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.